स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणचे 15 प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 आपोआप, 2 अलीकडे, 3 अतिशय, 4 तूर्त. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तूर्त. प्रश्न क्रमांक 2, सलील या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 कासार, 2 पाणी, 3 पक्षी, 4 आकाश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पाणी. सलील या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे पाणी. प्रश्न क्रमांक 3, सूर्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 दिवाकर, 2 सुधाकर, 3 वीज, 4 सोम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दिवाकर. सूर्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे दिवाकर. प्रश्न क्रमांक 4, कुणाला दात न देणारा यास काय म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 समाजकंटक, 2 अस्तिक, 3 नास्तिक, 4 वस्तात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वस्तात. कुणाला दात न देणारा यास वस्तात असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 5, तिचे गाणे गाऊन झाले या वाक्यातील कर्मणी प्रयोगाचा प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 समापन कर्मणी, 2 शक्य कर्मणी, 3 नवीन कर्मणी, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 समापन कर्मणी. तिचे गाणे गाऊन झाले या वाक्यातील प्रयोग आहे समापन कर्मणी. प्रश्न क्रमांक 6, अनुध्वनी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 गडगडाट, 2 कडकडाट, 3 प्रत्यंतर, 4 अनुकूल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 प्रत्यंतर. अनुध्वनी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे प्रत्यंतर. प्रश्न क्रमांक 7, अत्याहरी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 प्रगती, 2 मितहारी, 4 ध्येयशील, 3 ध्येयशील, 4 अनुकूल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मितहारी. अत्याहरी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे मितहारी. प्रश्न क्रमांक 8, राज्याची स्तुती करणारा शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. ऑप्शन क्रमांक 1 मदारी, 2 राजकवी, 3 शाहीर, 4 भाट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भाट. राज्याची स्तुती करणारा याचा योग्य पर्याय आहे 4 ऑप्शन क्रमांक 4 भाट. राज्याची स्तुती करणाऱ्यास भाट असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 9, नैसर्गिक शब्दाचा उलट अर्थी खालीलपैकी शब्द कोणता. ऑप्शन क्रमांक 1 सृष्टी, 2 कृत्रिम, 4 प्राकृतिक, 3 प्राकृतिक, 4 स्वाभाविक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कृत्रिम. नैसर्गिक या शब्दाचा उलटार्थी शब्द आहे कृत्रिम. प्रश्न क्रमांक 10, तू पुण्याला केव्हा जाणार आहे या वाक्याचा प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 आज्ञार्थी वाक्य, 2 विधानार्थी वाक्य, 4 प्रश्नार्थक वाक्य, 3 प्रश्नार्थक वाक्य, 4 स्वार्थी वाक्य. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नार्थक वाक्य. तू पुण्याला केव्हा जाणार आहे या वाक्याचा प्रकार आहे प्रश्नार्थक वाक्य. प्रश्न क्रमांक 11, ओनाम करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. ऑप्शन क्रमांक 1 शेवट करणे, 2 प्रारंभ करणे, 3 प्रशंसा करणे, 4 व्यायाम करणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रारंभ करणे. ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे होय. प्रश्न क्रमांक 12, राजाने राजवाडा बांधला या वाक्याचा प्रयोग ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 कर्तरी प्रयोग, 2 कर्मणी प्रयोग, 3 भाव्य प्रयोग, 4 नवीन कर्मणी प्रयोग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कर्मणी प्रयोग. राजाने राजवाडा बांधला या वाक्याचा प्रयोग आहे कर्मणी प्रयोग. प्रश्न क्रमांक 13, मला कॉफी आवडत नाही या वाक्याचा प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 होकारार्थी वाक्य, 2 प्रश्नार्थक वाक्य, 4 नकारार्थी वाक्य, 3 नकारार्थी वाक्य, 4 आज्ञार्थी वाक्य. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नकारार्थी वाक्य. मला कॉफी आवडत नाही या वाक्याचा प्रकार आहे नकारार्थी वाक्य. प्रश्न क्रमांक 14, कपाळ मोक्ष होणे या शब्दाचा खालीलपैकी योग्य अर्थ सांगा. ऑप्शन क्रमांक 1 जन्म घेणे, 2 मुक्ती होणे, 3 यश मिळणे, 4 मुक्ती होणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मुक्ती होणे. कपाळ मोक्ष होणे या शब्दाचा योग्य प्रश्न क्रमांक 15, आमरण हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 1 अव्ययभाव समास, 2 तत्पुरुष समास, 4 कर्मधारण्य समास,
3 कर्मधारय समास, 4 द्विगु समास. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अव्ययभाव समास. आमरण हा शब्द अव्ययभाव समासाचे उदाहरण आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.